नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 12 ऑगस्ट 2024 ते 18 ऑगस्ट 2024 साप्ताहिक राशी भविष्य. मेष राशी. या सप्ताहात राहू महाराजांची आपल्या चंद्र राशीच्या 12व्या भावात उपस्थिती असल्याने योग बनत आहेत की या सप्ताहात तुमचा कुणी जवळचा तुमच्याकडून उधार मागू शकतो, म्हणून अशा व्यक्तीकडे दुर्लक्ष करणे तुमच्यासाठी चांगले राहील. अन्यथा तुम्हाला तो पैसा परत न मिळण्याची शक्यता आहे, परंतु नंतर तुम्हाला पश्चाताप करावा लागू शकतो. शक्यता आहे की या सप्ताहात तुम्ही काही घरगुती खरेदी करण्यासाठी बाहेर जाऊ शकता, परंतु तुम्ही गरजेच्या नसलेल्या गोष्टीवर अधिक खर्च करून स्वतःसाठी बऱ्याच आर्थिक समस्या उत्पन्न करू शकता. यामुळे कुटुंबात तुमचा मान सन्मान आणि प्रतिष्ठेवर प्रभाव पडेल. या सप्ताहात तुम्हाला हे समजण्याची आवश्यकता आहे की जर तुम्ही आपल्या मेहनतीचे पूर्ण श्रेय मिळवण्याची इच्छा ठेवता तर आपल्या मनाला सकारात्मक ठेवण्याचा प्रयत्न करा, कारण हा सप्ताह तुमच्या करिअरसाठी सामान्यपेक्षा अधिक महत्त्वाचा असणार आहे, ज्याच्या परिणामस्वरूप यावेळी तुम्हाला काही नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. ग्रहांची शुभ स्थिती तुमच्यासाठी या सप्ताहात खूप भाग्यशाली राहणार आहे. यासोबतच जर तुम्ही उच्च शिक्षणाच्या क्षेत्राने जोडलेले आहे तर तुमच्यासाठी सप्ताहाचा मध्य आणि अंतिम भाग खूप शुभ सिद्ध होईल, कारण यावेळी तुम्हाला प्रत्येक विषयाला योग्य समजण्यात काही कठीण समस्या येणार नाही. मेष राशीतील जातकांसाठी केतू देव तुमच्या चंद्र राशीच्या 6व्या भावात उपस्थित असल्याने रक्तदाब, मधुमेह ज्या पेशंटला या सप्ताहात आपली खास काळजी ठेवण्याची आणि योग्य वेळेनुसार औषधोपचार करण्याची आवश्यकता असेल. उपाय: नियमित ओम राहवेन मचा 41 वेळा जप करा. वृषभ राशी. या आठवड्यात कौटुंबिक समस्या संबंधीचा आपला स्वार्थी निर्णय कौटुंबिक सदस्यांना आपल्या विरोधात आणू शकतो, म्हणून तुमच्यासाठी हे अधिक चांगले होईल की कुटुंबाशी संबंधित कोणताही निर्णय घेताना घरातील सदस्यांशी संवाद करा आणि त्यांच्या विचारांनाही महत्त्व द्या. शनिदेव तुमच्या राशीच्या 10व्या भावात उपस्थित होईल आणि अशात करिअरमध्ये गती पकडण्यासाठी या सप्ताहात तुम्ही काही गैरकायदेशीर गोष्टी कराल, परंतु असे करणे तुम्हाला काही काळासाठी संतुष्टही करेल, परंतु भविष्यात तुम्ही स्वतःला एवढ्या मोठ्या समस्येत फसवू शकता. विद्यार्थ्यांना या सप्ताहात अशा प्रत्येक गोष्टीमध्ये स्वतःला अलिप्त करण्यापासून लांब राहावे लागेल. यामुळे त्यांच्या प्रतिमेसोबत त्यांच्या शैक्षणिक जीवनावरही नकारात्मक प्रभाव पडू शकतो, कारण ह्या गोष्टीला तुम्हाला तुमच्या धैर्यापासून भटकवू शकते. खेळामध्ये हिस्सा घेण्याची तुम्हाला या सप्ताहात अधिक आवश्यकता असेल, कारण तुम्ही या गोष्टीला समजतात की उत्तम आरोग्य जीवनच एक उत्तम आणि यशस्वी जीवनाचे रहस्य आहे, म्हणून या गोष्टीला लक्षात घेऊन स्वतःला निरोगी ठेवण्याचा प्रयत्न करा. आपल्या आर्थिक भविष्याची गोष्ट केली असता तुमच्या राशीतील जातकांना एक खास सल्ला दिला जातो की या सप्ताहात कुणालाही पैसे उधारीवर देऊ नका आणि
कुणाकडून घेऊही नका. कारण बृहस्पती देव तुमच्या 8व्या भावाच्या स्वामीच्या रूपात तुमच्या चंद्र राशीच्या पहिल्या लग्न भावात बसलेले असतील. ही वेळ तुम्हाला धनलाभ होण्याची प्रबळ शक्यता दर्शवत आहे. यामुळे तुम्ही आपल्या जाणकार लोकांना उधारीवर धन देण्याचे मन बनवू शकता. उपाय: नियमित ओम भार्गवाय नमःचा 24 वेळा जप करा. मिथुन राशी. या सप्ताहात ते जातक जे कौटुंबिक व्यापाराने जोडलेले आहेत त्यांना आपल्या घरातील मोठ्यांचे सहयोग मिळण्यापेक्षा उत्तम करण्यात मदत मिळेल. यामुळे तुम्ही बऱ्याच नवीन ग्राहक व स्रोत स्थापित करण्यात यशस्वी राहाल. तुमच्या राशीतील विद्यार्थ्यांना शिक्षणात या सप्ताहात काही समस्यांचा सामना करावा लागणार नाही. खास करून विद्यार्थ्यांसाठी ही वेळ विशेष उत्तम दिसत आहे. कारण बऱ्याच ग्रहांची संक्रमणीय स्थिती विद्यार्थ्यांच्या जीवनात अनुकूलता घेऊन येणार आहे. मिथुन राशीतील जातकांसाठी राहू देव तुमच्या चंद्र राशीच्या 10व्या भावात बसलेले असतील आणि अशात या सप्ताहात तुमचे आरोग्य उत्तम राहणे आणि तुमच्यात आत्मबलमध्ये वाढ होईल. तुमच्या उत्तम आरोग्याच्या कारणाने तुम्ही आपल्या सोबत आपल्या घरच्यांच्या आरोग्याचीही विशेष काळजी घ्या. अशात तुम्ही नियमित रूपात उत्तम खानपान ठेवा. तसेच अधिक थंड वस्तू खाणे टाळण्याची आवश्यकता असेल. हा सप्ताह तसा तर आर्थिक पक्षाच्या बाबतीत उत्तम राहणार आहे, परंतु याच्या व्यतिरिक्त तुम्हाला आता प्रत्येक प्रकारची धन गुंतवणूक करण्यापासून बचाव केला पाहिजे. तथापि काही कारणास्तव जर असे करणे शक्य नसेल तर तुमच्यासाठी गरजेचे असेल की खूप विचार करूनच कुठलीही गुंतवणूक करण्याकडे पाऊल उचला. कुणी जवळच्या व्यक्तीसोबत काही वाईट घटना या पूर्ण सप्ताहात कौटुंबिक वातावरणात व शांततेचे वातावरण उत्पन्न करू शकते. यामुळे तुमच्याही मानसिक तणावात वाढ सोबतच तुम्हाला काहीशी बेचैनीही वाटेल. उपाय: नियमित ओम नमो नारायणाचा 41 वेळा जप करा. कर्क राशी. या राशीतील ते जातक जे हार्डवेअर आणि इलेक्ट्रॉनिक्स, सामाजिक सेवा क्षेत्राचा अभ्यास करत आहेत त्यांना या सप्ताहात आपल्या शिक्षणाच्या प्रती आपले काही अतिरिक्त धन खर्च करावे लागू शकते. तथापि या काळात आपल्या मनात या गोष्टीला घेऊन काही समस्या उत्पन्न होऊ शकतात की तुम्ही घरातील व्यक्तीकडून अचानक धन मागणी कशी करू शकता. कर्क राशीतील जातकांसाठी गुरुग्रह तुमच्या चंद्र राशीच्या 11व्या भावात उपस्थित असतील आणि अशात या सप्ताहात तुमचे मन आपल्या मित्र आणि जवळच्या लोकांसोबत काही सुंदर यात्रेवर जाण्याची शक्यता आहे. परंतु तुम्हाला यावेळी कुठल्याही यात्रेवर अधिक खाणे टाळले पाहिजे. कारण केतू देव तुमच्या राशीच्या 3ऱ्या भावात उपस्थित असेल. शक्यता आहे की या सप्ताहात तुम्ही काही पैसे ATMने काढू शकता, परंतु काही कारणास्तव ते पैसे हरवू शकतात. तुम्हाला या प्रकारच्या विपरीत परिस्थितीने बचाव करण्यासाठी स्वतःला सावधान ठेवण्याची आवश्यकता असेल. जर तुम्ही काही काळापासून आपले घर घेण्याचा प्रयत्न करत आहे तर या सप्ताहात तुम्हाला त्याला घेऊन तुमच्या कुटुंबात चर्चा होऊ शकते. या काळात तुमच्या विचारांना आणि सल्ल्यालाही घरात मोठ्यांच्या द्वारे गरजेचे महत्त्व प्राप्त होईल.
यामुळे तुमचे मनोबल वाढेल. उपाय: नियमित ओम चंद्राय नमःचा 11 वेळा जप करा. सिंह राशी, धनाने जोडलेली कुठलीही जबाबदारी तुमच्या राशीतील लोकांना या सप्ताहात घेणे टाळले पाहिजे. कारण केतू महाराज तुमच्या चंद्र राशीच्या 2ऱ्या भावात उपस्थित असतील. कारण या काळात तुम्हाला बऱ्याच ठिकाणी अचानक धनप्राप्ती होण्याचे योग बनत आहेत. परंतु तुम्हाला यावेळी धनाचा वापर करण्याच्या आधी चांगल्या प्रकारे स्वतःला प्रत्येक स्थितीसाठी तयार करण्याची आवश्यकता असेल. घरात काही बदलामुळे आत्मीय जनांसोबत तुमचा या सप्ताहात वाद होऊ शकतो. यामुळे तुमच्या सन्मानात कमी होईल. सोबतच कुटुंबात काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो. कार्यक्षेत्र आणि निजी जीवनाला वेगळे वेगळे ठेवूनच चालणे या सप्ताहात तुमच्यासाठी उत्तम राहील. कारण शक्यता आहे की निजी जीवनाच्या कार्याने तुम्ही आपल्या करिअरला घेऊन काही निष्काळजी होऊ शकता. या सप्ताहात तुम्हाला उत्तम प्रदर्शन करण्याची आवश्यकता आहे. अन्यथा तुम्हाला आपल्या शिक्षकांकडून रागावणे भेटू शकते. या कारणाने तुमचा सप्ताह निराश जाण्याची शक्यता आहे. सिंह राशीतील जातकांसाठी राहू ग्रह तुमच्या चंद्र राशीच्या 8व्या भावात बसलेले असतील. यामुळे या सप्ताहात तुम्ही उत्तम राहाल. तरीही तुम्ही आपल्या भोजनाची काळजी घेणे गरजेचे आहे. अशात शिळे आणि अधिक मसालेदार भोजन करणे टाळा आणि आपले जेवण चुकूनही टाळू नका. सोबतच शक्य असेल तर फळांचे सेवन अधूनमधून करत राहा. उपाय: नियमित ओम भास्कराय नमःचा 19 वेळा जप करा. कन्या राशी, या आठवड्यात आपल्या कुटुंबातील मुले आपल्यासमोर किंवा कोणत्याही 3ऱ्या सदस्यासमोर अपमानास्पद वागताना दिसतील. ज्यामुळे इतरांसमोर तुमचा अपमान होऊ शकतो. तथापि मुलांना शिक्षा करण्याच्या ऐवजी त्यांच्याबरोबर बसून त्यांना समजावण्याचा प्रयत्न करणे यावेळी तुमच्यासाठी चांगले राहील. या आठवड्यात कोणत्याही प्रकारच्या भागीदारी व्यवसायात काम करणाऱ्या व्यापाऱ्यांना त्यांच्या भागीदारासोबत काम करताना कौशल्य आणि चतुरता दर्शविणे आवश्यक आहे. अन्यथा ते आपल्याला एखाद्या मार्गाने फसवू शकतात. तुमच्या राशीनुसार स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांसाठी हा आठवडा खूप कठीण जाईल. यावेळी आपल्याला कोणताही विषय समजून घेण्यात काही समस्या असल्यास आपण शिक्षकांची मदत घेऊ शकता. या राशीतील जातकांसाठी बृहस्पती देव तुमच्या चंद्र राशीच्या 9व्या भावात उपस्थित असतील आणि अशात या राशीतील लोकांना आरोग्य संबंधित समस्यांचा सामना या सप्ताहात अजिबात करावा लागणार नाही. स्वतःला मानसिक आणि शारीरिक तणावापासून दूर राहून फळ आणि पालेभाज्या खाण्याचा सल्ला दिला जातो. उपाय: नियमित ओम नमो भगवते वासुदेवाय नमः 41 वेळा जप करा. धन्यवाद. असेच साप्ताहिक राशी भविष्य ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.